नमस्कार, मी अमोल जोशी. महाराष्ट्र लाईव्ह या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि पहिली बातमी आहे अर्थातच बजेटबाबतची. मोदी सरकारनं अपेक्षेप्रमाणे बजेटमध्ये नोकरदारांना मोठा दिलासा दिलाय. आता 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. याचा अर्थ महिन्याला 1 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला कोणताही कर नसेल. आतापर्यंत 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान मोदींनी सुद्धा या संदर्भात सूतोवाच केलं होतं. त्यानुसार सर्वसामान्य नोकरदारांवर अखेर लक्ष्मी प्रसन्न झाली. नव्या कररचनेतही मोठे बदल करण्यात आलेत. पुढच्या आठवड्यात नवं आयकर विधेयक सादर करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर सुधारणांबद्दल माहिती देण्यात येईल. टॅक्स स्लॅबमधल्या बदलामुळे सरकारचा 1 लाख कोटींचा महसूल मात्र घटणार आहे. आजच्या बजेटमधील सर्वात हायलाईट करण्यासारखा मुद्दा ते म्हणजे 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणाच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये केली. आणि हीच आज दिवसभरातली सर्वसामान्यांसाठी, विशेषतः मध्यम वर्गासाठी सगळ्यात मोठी घोषणा ठरलेली आहे. आतापर्यंत 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही टॅक्स भरावा लागत नव्हता. हीच मर्यादा आता 12 लाख करण्यात आली आहे. 12 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. ही एक महत्त्वाची घोषणा. आणि त्याचबरोबर जे 12 लाखांच्या वर उत्पन्न असणारे नागरिक आहेत त्यांच्यासाठीच्या टॅक्सच्या रचनेमध्ये सुद्धा दिलासादायक बदल करण्यात आले. तर या घोषणेनंतर सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा जो प्रश्न आहे की 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे, मात्र 12 लाखांच्या वर किती आणि कसा टॅक्स भरावा लागेल? प्रत्येक करदात्याच्या मनामध्ये आज हा प्रश्न आहे. आणि त्यावरच विश्लेषण केलंय अर्थतज्ञ संजीव गोखले यांनी. 7 लाखापर्यंतचं उत्पन्न असेल तर कोणताही कर लागत नाही अशी जी तरतूद होती त्या 7 लाखाचे थेट 12 लाखापर्यंत त्यांनी वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ कर लागणार नाही असं आहे का? तर नाही. 12 लाखावर स्लॅबप्रमाणे कर नक्की लागेल. 4 लाखाच्या वर वेगवेगळे स्लॅब्स आहेत, त्याप्रमाणे 12 लाखावर कर काढला जाईल. मात्र तो कर प्रत्यक्ष भरायला लागणार नाही. त्या कराची वजावट, ज्याला रिबेट म्हणतात, ते आपल्याला मिळेल. त्यामुळे जर तुमचं उत्पन्न 12 लाख किंवा त्याच्या आत असेल तर तुम्हाला कोणताही कर भरायला लागणार नाही. मात्र तुमचं उत्पन्न 12 लाखाच्या वर 24 लाखापर्यंत असेल तर वेगवेगळ्या स्लॅबप्रमाणे तुम्हाला कर भरायला लागेल. पगारदार नोकर मंडळींना स्टँडर्ड डिडक्शन ही 75,000चं नवीन कर प्रणालीमध्ये असल्यामुळे 12,75,000 इतपत ज्यांचं पगार आहे किंवा उत्पन्न आहे त्यांना पहिले 75,000 त्यांच्या उत्पन्नातून वजा होतील स्टँडर्ड डिडक्शन म्हणून. आणि राहिलेल्या 12 लाखावर त्यांना कोणताही कर लागणार नाही. आपल्याला कर भरताना 2 कर प्रणाली असतात. एक तर जुनी कर प्रणाली आणि नवीन कर प्रणाली. गेल्या काही वर्षात जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताच बदल केला गेला नाही. मात्र नवीन कर प्रणालीतले दर कमी केले गेलेले आहेत. त्यामुळे जुन्या कर प्रणाली जे करदाते स्वीकारत होते त्यांना येणाऱ्या काळात ती स्वीकारायची गरज नाही. त्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारून त्यांचा कर खूपच कमी करता येईल. आपण उदाहरण जर म्हटलं तर 15 लाखाच्या उत्पन्नावर जुन्या कर प्रणालीमध्ये 2,62,000 टॅक्स आहे. नवीन कर प्रणालीमध्ये हाच टॅक्स 1,40,000 आहे. आणि आता तो अजून कमी करून साधारण 1,10,000 इतका होतोय. ह्याचा अर्थ असा की जुनी कर प्रणाली जवळपास रद्दबादल झालेली आहे. प्रत्यक्ष ती रद्दबादल मात्र केली नसून केवळ नवीन कर प्रणालीतले कर कमी झाल्यामुळे जुन्या कर प्रणालीला फारसा आता महत्त्व राहिलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.